पाहतोय मराठी भाषिकांची धरपकड। आपण पाहतो की जे स्थानिक भूमिका अनेक जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेण्याचं जे काम आहे ते पोलिसांकडून चालू आहे। केवळ मराठीच्या विषयासाठी रस्त्यावरती उतरलो आहोत म्हणून आमची धरपकड होत असल्याची भावना करू शकत नाही आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की देवेंद्र फडणवीस हा गुजरातचा मुख्यमंत्री आहे। मोर्चा निघाला त्याला कुठे ना कुठे मात्र आम्ही पूर्ण परवानगीशी मोर्चा काढतो, मात्र आम्हाला ती संधी दिली नाही का? कारण की यांना परप्रांतीय वोट आहेत। महाराष्ट्राची 107 हुतात्म्यांची जी काही देणं गेलं नाही त्यांना मराठीवरती यांचा जो द्वेष येतो याच्यातून दिसून येतो। आणि हो, देवेंद्र फडणवीस गुजरातचा मुख्यमंत्री आहे। लेटर दिलं होतं पण आम्हाला परमिशन दिली नाही। परवाच्या 3 तारखेला यांनी कुठली परमिशन घेतली होती? त्यापैकी एकाही आंदोलकावर कारवाई नाही झाली। नरेंद्र मेहतावर काय करतायत? आज मोर्चासाठी सर्वांना इथे परमिशन दिलेली असताना आम्ही परमिशनचे लेटर वगैरे दिलेले असताना सुद्धा पोलिसशाही आमच्यावरती मुख्यमंत्री दोन्ही बाजूने बोलतात, मराठी बाजूने नाहीत। हे जे काही आमदार नरेंद्र मेहता करतायत हे बरोबर नाही, हे चुकीचं करतायत आणि ह्याच्या पडसाद त्यांना पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आज दिसत आहेत, पण उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना ह्याचे पडसाद नक्की दिसतील। हे आमच्या मराठी एकीकरण समितीचं सांगणं आहे। मराठी एकीकरण समितीचे हे सगळे सदस्य आहेत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की सगळ्यांची जी दडपशाही चालू आहे अशा पद्धतीने खरं तर स्थानिकांची भावना आहे आणि तीच आपण खरं तर या ठिकाणी जाणून घेत आहोत। तर आपण जे रस्त्यावरती उतरलेले नागरिक होते त्यांना अक्षरांची मोठी अपडेट आपण पाहतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही, त्यामुळे आता मनसे आक्रमक झाली आणि त्यामुळे मनसेच्या महत्त्वाच्या अनेक कार्यकर्त्यांना या दरम्यान अटक करण्यात आली। मला कळलं त्यांचं काम करण्याची मराठी माणसाचा मीराबाई मधला म हा मराठी माणसाचा आहे आणि हे त्या देवेंद्र फडणवीस सरकारने लक्षात घ्यावं। मीराबाई मधला म हा मराठी माणसाचा आहे आणि माकडे एकत्र आली म्हणून काही जंगलात त्यांची सत्ता येतलाय। इकडचे वाघ आम्ही आहोत, वाघाला किती काळ पिंजऱ्यात ठेवाल? आम्ही रस्त्यावर 100% येऊ। पोलिसांनी हे बघा रक्त सगळीकडे साकळले, गळाला पूर्ण गळा इकडे पकडून पोलिसांनी नेलाय, मात्र फक्त पोलिसांचं कार्य नाहीये। देवेंद्र फडणवीस आणि हा फक्त माझ्या गळ्याला नखरे लावले तर इकडच्या मराठी माणसाच्या गळ्याला नख लावले आणि याचा परिणाम यांना भोगावे लागतील। त्यांना तेव्हाही मराठी माणसाचं काही देणं घेणं नव्हतं आणि याचा पुढे नसताना याच्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद। आपण पाहतोय सर्व मराठी नागरिकांना, मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्यांना पोलीस त्या ठिकाणी ताब्यात घेत आहे, धरपकड करत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।